माता भगिनी हो, मार भरोसा ठेवा, विश्वास ठेवा. अंतःकरणापासून सांगतो. कुंडीत जर वड लावला, वट्यावर जर ठेवला, तर आपला वड आपल्या डोळ्यात. जर तो वड्याला लावला तर त्याला लय फार उड्या फुटत आहे. माणूस मोठा हरामी आहे, त्यानं तुळस डोळ्यापुढे ठेवली. मग तुमच्या ठिकाणी होते, तुम्ही पण डोळ्यापुढे ठेवायचं. एका बाजूला तुळस, एका बाजूला दोन्ही झाडं 24 तास ऑक्सिजन देते, म्हणून पवित्र आहे. गमतीचा भाग सत्य घटना आहे. मंदिरापुढे उभा आहे, फोटो नाही सांगणार. शिपायाला दोंडी लिहून दिली. दोंडी काय होती नीट आहे का? कान उघडे ठेवून डोळे. उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे. गावातल्या महिलाला विनंती आहे का आम्ही वडाचे रोप आणले पंचायतला. प्रत्येक महिलाला विनंती आहे की तिनं वडाचं रोप घेऊन जा, आपला वडा आपण लावा. वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. दोंडीत सांगितलं बरं. वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू. आमचं वड दे, आमचं 5 मिनिटात वडे गेले. ग्रामसभेत 5च राहिला. अरे मला सरपंच हरणी पाहिजे काय, लोक वापरत. 2-4 आमच्या चुलत्या काक्या काही जवळच्या महिला होत्या, त्या थांबल्या मागं. बाकीचे बाया गेले. जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ते त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झालं. मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला या हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये, या शिंदेवाडी नगरीमध्ये दरवर्षी काही ना काही कार्यक्रम असतो. हनुमान जयंतीला यावर्षी थोडा वेगळ्या पद्धतीचं म्हणून त्यांनी महाराजांच्या मनात आलं का आणि मला फोन केला की आमच्या हनुमान जयंतीला या. खरं म्हणजे उद्या बोलवलं होतं, पण उद्या माझ्याकडे तारीख नसल्यामुळे मला शक्य नाही. म्हणून आदल्या दिवशी का होईना त्यांनी फागून घेतलं, मला इथे बोलवलं, माझा आदर सत्कार केला. त्याबद्दल मी गावकरी, ग्रामपंचायतचे, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मला इथं बोलून तुमच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली. बाहेर गावची पण काही मंडळी आलेली आहेत, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पूर्वीचं औरंगाबाद, आत्ताचं संभाजीनगर जिल्ह्यात माझं गाव आहे पाटोदा. पाटोदा म्हणलं तर काही लोकांना बीडचं वाटतं. माझं गाव औरंगाबाद जिल्ह्यात आहे. औरंगाबादच्या जवळ आहे, वाळूज MIDCच्या जवळ, औरंगाबाद पासून 10 किलोमीटर. त्या गावाने मला 5 वेळेस ग्रामपंचायत मध्ये निवडून दिलं. 25 वर्ष मला काम करायची संधी मिळाली. आणि त्या 25 वर्षात जे काही त्या गावात काम झालं, अनेक पुरस्कार गावाला मिळाले. संत गाडगे बाबा अभियानात माझे गाव राज्यात पहिलं आलं. 2 वेळेस गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. म्हणून लोकांना माहित झालं, सरकारला माहित झालं. मग लोक यायला लागले, सरकारचे अधिकारी यायला लागले. मग काही लोकांना असं वाटलं का ह्या माणसाने एवढं गावात काम केलं, मी याला जर आपल्या इथे नेलं तर आपलं काही बदल होईल. 2 गोष्टी ऐकून म्हणून मला लोक बोलायला लागले, येडे झाले. असं दुसऱ्या गावचा माणूस आला बोललं ते गाव सुधरत असते का?
असं होत नाही. हा आम्ही काय करायचं 10-5 मिनिटं 1-2 गोष्टी तुम्हाला सांगू शकतो. करणं तुम्हाला आहे. अख्खा महाराजांनी मनातून अनेक गोष्टी सांगितल्या, तळमळ केली. पण तुम्ही जे सांगता ना, मी आतापर्यंत 10,000 गावात गेलो. ही परिस्थिती तुमच्याच गावची असे नाही की घरोघर मातीची चुली, चौकड तेच आता. काळ बदलला, माणसं बदलले, स्वभाव बदलले, वागणं खाणं पिणं बदललं. हा एका गावचा विषय नाही. याच्यात काही गोष्टी चांगल्या पण घडून राहिल्या, काही गोष्टी वाईट पण घडून राहिल्या. चांगलं काय वाईट काय, आपण काय जुनट काय ठेवायला पाहिजे, नवीन काय करायला पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. आणि एकल कोंडेपणाने किंवा एकटं राहून हे प्रश्न सुटणार बी नाही. वास्तविक मी काय तुमच्यापेक्षा खूप शिकलेला आहे, हुशार आहे, लय अभ्यास केला पुढे असं नाही. मी 7वी शिकेल माणूस जिल्हा परिषदच्या शाळेत, शेतकऱ्याच्या घरात जन्म झालो, वारकरी संप्रदाय, आजोबा पंजोबा सगळे वारकरी, आम्ही वारकरी. माझ्या घरात कोणी ग्रामपंचायत सदस्य नाही कधी पिढी जात. राजकारणाचा आमचा संबंधही नाही. त्या गावच्या लोकांनी काहीतरी पाहिलं माझ्यात आणि मला 5 वेळेस ते काम करायची संधी दिली. त्यांच्यामुळे ते शक्य झालं. त्याचा बी एक तो हा किस्सा आहे आणि तोही हनुमंतरायाशीच जोडलेला आहे. माझ्या गावात हनुमंतरायाचं मंदिरच नव्हतं. तुमची इथं आहे, आमची इथं नव्हतंच. एक मूर्ती होती उघडी. मी जाऊन पाय पाडत, मी हॉटेलमध्ये कामाला होतो औरंगाबादला. मी शनिवारी जायचो फक्त पाय पाडायला. मला असं वाटलं की ही उघडी मूर्ती इथे मंदिर व्हायला पाहिजे, असंच दक्षिणमुखी आमचं. आणि मग मी ते मनावर घेऊन त्या कामाला सुरुवात केली. योगायोगाने ते मंदिर पूर्ण झालं, सुंदर मंदिर झालं. मंदिर झालं 94ला आणि आमची ग्रामपंचायत लागली 95ला. त्याच्या आधी आमच्या गावाला ग्रामपंचायत पण नव्हती, दुसऱ्या गावाला होत्या, 5 गाव मिळून. मग काही लोकांना वाटलं की हे माणूस गावासाठी खटपट करतो, बरं आहे हेच, म्हणून मला ढकललं. नाही तर आमचा काही रोल नाही. 5 वेळेस गावाने निवडून दिलं, चांगले उपकार केले माझ्यावर. माझ्या बापाची 5 एकर जमीन होती मला. होती म्हणून होती. इतकं जर तुम्हाला कळत तर मला उगाच आणलं. चला ठीक आहे, परमेश्वराच्या मनात काय आहे कोणाला माहित नसतं. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे अनेक काही होत, सावकार होते. आजच्या हिशोबाने हजारो कोटीचं धन होतं त्याच्याकडे, जमिनी होत्या. एका दिवसात सगळं वाटून दिलं ते. ज्या अर्थी तुकाराम महाराजांनी एका दिवसात सगळं वाटून दिलं, त्या अर्थी याला काही किंमत आहे असं होत नाही. जर आम्ही त्यांचे शिष्य, आम्ही ते आमचा बाप आहे, आम्ही जर त्याला मानतोय तुकाराम महाराजाला, याला काही अर्थ नाही. एका दिवसात सगळं वाटून दिलं होतं महाराजांनी. आणि तुम्हाला समाजावर राज्य करायचं किंवा तुमच्या शब्दात काही ताकद आहे, समाजाला जर तुम्हाला द्यायचं असेल, एक तर सत्ता लागते, नाही तर संन्यास लागतो. महाराजांकडे सत्ता नव्हती, पण त्यांनी संन्यास. तेच तुकाराम महाराजांनी आणखीन व्याजाने पैसे गोळा करून केले असते, लोकांच्या जमिनी हडपल्या असत्या, तर आज नाव निघालं नसते. 400 वर्षापूर्वीच्या महाराजांचं आज आम्ही दैवत मानतो, त्याचे कारण ते. 25 वर्ष काम करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. महिला मंडळ, शिंदेवाडीचे नागरिक हो, विकास आपल्याला करायचा आहे. तुम्ही करू राहिले, आम्ही करू राहिलो, जग करते, देश करतो, बंगले बांधतो, आपण गाड्या घेतो, विमानं घेऊन राहिलो, मोबाईल घेऊन राहिलो, ही गोष्ट खरी, घ्यायला पाहिजे, याच्यात काय
काही वाद नाही. आपलं सगळ्यात मोठं नुकसान होऊ राहिलं माझ्या नजरेनं आपलं आयुष्य कमी होत आहे. बघा तुम्ही विचार करा, पहिले आजोबा पंजोबा आपले किती वर्ष जगायचे? मोकळं बोलायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही, मी तुमच्यातलंच आहे. किती? 100. आता आपण 60 65 हे का नाही? मग आपलं 30-40 वर्ष कमी कशात झालं? याला कोण जिम्मेदार आहे? आणि याचं पुढं काय होईल आणखी? आणि ह्या लेकराचा काय दोष आहे? आपलं 30 कमी झालं, यांचं काय होईल? मग कशानं हो राहिलं? याचं कारण काय? याच्यासाठी काय केलं पाहिजे हे माझ्या लक्षात आल्यामुळे काही गोष्टी आम्ही आमच्या इथे करायचा प्रयत्न केला. तुम्ही तुमच्या इथे करा. काही केल्या असेल तर चांगलं आहे, नसेल केलं तर करा. बाकीच्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहे, पण त्याच्याबरोबर हे पण करणं गरजेचं आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये राहा, भाजपमध्ये राहा, कोणत्या आडनावाचे राहा, कोणत्या जातीचे राहा, पण माणूस जगला पाहिजे ना. बरं असं आहे का भाजपचे लोक 90 जगू राहिले, काँग्रेसचे 70 निवडून असं आहे का? असं त्याच्यामुळे हा विषय राजकारणाचा नाही. मी त्याच्या पलीकडचं तुमच्याशी बोलणार आहे. मग पुन्हा 100 वर्ष जर जगायचं, आज रशियामध्ये जपानमध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतो, जगतो नाही, काम करतो, इतका धडधाकट आहे. मी डोळ्याने पाहिलं, जग लय पुढे चाललं. मी आतापर्यंत 25 देशात गेलो, फिरलो, पाहिलं, आणि जग पाहिलं असं वाटतं की मग आपण लयच मागे आहे. तर विशेष म्हणजे जगाने जे ज्ञान घेतलं ते आपल्या देशातून घेतलं. आपलं नेलं ते सुधारले ना, आपण तिथेच राहतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणले ते. आपले महात्मा गांधीचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, ज्ञानेश्वर महाराजांचं, तुकाराम महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्ञान जगानं घेतलं, आम्ही नाही घेतलं. आम्ही शिवजयंती बी करू तर भांडण्यासाठीच. आपल्या संतांनी महापुरुषांनी लिहून ठेवलेलं आम्हाला कळलंच नाही. तुम्हाला राग येणार नसून एक गोष्ट सांगून ठेवतो, सकाळी तुम्ही वाचणार आहे म्हणजे हनुमान चालीसा, जेवढे लोक वाचणार आहेत त्यांना एकानं तरी तू समजून घ्या त्याच्यात काय लिहिलेलं आहे. कोणालाच काय माहिती, तू वाचलं मी वाचलं. अजून बी आपल्याला माहित नाही आपलं जे सूर्याचं अंतर किती आहे ते हनुमान चालीसात लिहिलेलं आहे. सकाळी पाहून घ्या, इथे आपल्याला कोणाला सांगता नाही यायचं हे अंतर सूर्याचं आपलं त्याच्यात लिहिलेलं आहे. म्हणजे मला काय सांगायचं, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, कोणताही ग्रंथ असून द्या, हे पागलवानी वाचायची पुस्तकं नाही, ज्ञान नाही. याचं ज्ञान विज्ञान भरले ठासून. तुम्ही भविष्यात काय करायला पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे. आम्ही येड्यापणाने वाचतो. वीज कशी तयार करायची ते ज्ञानेश्वरीत सांगितलं. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी उदकाची नावेशी पाणी आदळल्यानं वीज तयार होती, हे 700 वर्षापूर्वी सांगितलं. शोध लागला 250 वर्षापूर्वी, नाव लागलं त्या माणसाचं. आता ती येड झाली. दिलं पण माऊली ज्ञानेश्वर. म्हणून परमार्थाकडे पाहायचा आमचा विचार, परमार्थ कशासाठी करायचं हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि तो होत नाही म्हणून समाज त्याच्यापासून दूर चालला. हा चूक समाजाची नाहीये, परमार्थ समजून सांगणाऱ्याची चूक. त्या पद्धतीने ह्या समाजाला समजून सांगितलं असतं तर समाजाने डोक्यावर घेतलं असतं, पण कोणी सांगतच नाही.
नगर कशी असावं, रस्ते कसे असावं, रस्त्याच्या कडीला काय असावं, घर कशा, हे ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. आणि जेवढे ज्ञानेश्वरीचे पारायण करते आरामखोर तेवढे अतिक्रमण करते. काय वाटत असेल आमच्या माऊलीला? हे सांगितलं का मध्ये? तुम्ही अजून मी गाता ज्ञानेश्वरी भागवत नीट नीट समजून वाचा. आणि माझी एक विनंती, ते नाही कळलं तुम्हाला तर ग्रामगीता वाचा तुकडोजी महाराज, त्याच्यात सोपं करून सांगितलं. आणि यांनी का सांगितलं? तुम्ही आम्ही सुखी व्हावं म्हणून सांगितलं. हे लोक लय मोठाले होतो, याला जग सुखी व्हावं वाटत होतं. जग एक शिंदेवाडी नाही, जगाचं कल्याण व्हावं म्हणत होते. जगाचं कल्याण किती मोठे माणसं असतील. म्हणून ते विचार आपण घेतले पाहिजे. 100 वर्ष जगायसाठी मी तुम्हाला एक 4-5 गोष्टी सांगतो, करून पहा. जर तुमच्या इथं होत असेल तर चांगलं आहे, नसेल सोपं आहे. गोष्टी पैसे लागत नाही, तुम्हाला मेहनत करायची नाही, लय साधं सोपं काम आहे. काय करायचं? पाणी चांगलं प्यायचं. लय अवघड आहे का? झाडं लावायची भरपूर गावात, रस्त्याला. काय अवघड आहे? दरवर्षी एका माणसाने एक झाड लावलं ना, एकच, हे गाव तुम्हाला 5 वर्षांनी असं दिसेल आणि असं वातावरण होईल की त्याचा अंदाज नाही. झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा. पण सीताफळ, पेरू. मी आता जेवलो कोणाची तिथं अंजीरचं झाड होतं, मला एवढा आनंद झाला. अंजीर उगच येतात आणि त्याला 500 अंजीर असते. मन नाही वाटत ते मालकाने त्याला पाणी घातलं. झाड येते, एकदा शिरकले ती येते. झाडाला पाणी लागतं, पाणी घालाच लागतं, हे तुम्ही डोक्यातून काढा. घातलं तर चांगलं आहे. झाड आपल्या भरशावर नाही, झाड त्याचे येते. कोण पाणी घातलं आहे लिंबाला? घातलं नाही. तुम्हाला आणखी एक पुरावा देऊ का? सकाळी उगव बसून भरभर केले कसं माणूस 2 मिनिटे ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही, बरोबर आहे? आणि तो ऑक्सिजन झाडातून मिळतो. कशातून? झाडातून मिळतो. आपण 2 मिनिटे जगू शकत नाही आणि तो ऑक्सिजन झाडातून मिळतो. पहिला म्हणजे कळतंय ना, ऑक्सिजन झाडातून मिळतो. झाडाशिवाय आपण जगू शकत नाही. मग एक विचार करा, ही पृथ्वी तयार झाली तेव्हा इथं आधी माणूस आला असेल का आधी झाडं आले असते? त्याला पाणी कोण घालत होत? म्हणजे ते आपल्या भरोश्यावर आहे. असं घातलं तर चांगलं आहे, पण ते आपल्या भरोश्यावर नाही. झाड आलं म्हणजे किती कळलं लेकराला. झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा. गावात साफसफाई ठेवा, स्वच्छता ठेवा. गावात झाडून घेत नाही आता. एक लक्षात ठेवा, मी जे अर्धा पाऊण तास 1 तास तुमच्या पुढे बोलणार आहे ते मी शिंदेवाडीचं बोलत नाही. तुम्ही हातावर ओढून घेऊ नका. मला काही इथं पोरगी द्यायची नाही, इथे करायची नाही, इथे निवडणुकीला करायचं नाही. मी तुमच्या गावचं कशाला बोलू? आता बोलतो ते महाराष्ट्राचं, देशाचं. तुम्हाला जर ते लागलं तर मी काही करू शकत नाही. गावात झाडून घेत नाही. मला असं वाटतं, माझा अंदाज, तुमचं गाव 75 वर्ष झाले झाडून घेत नाही. बघा तुम्ही, लय झालं तर एखाद्या बारी 15 ऑगस्टला अर्ध गाव
नाही तर मग सप्त्या बिप्त्याला थोडंफार गेलं एक दोन संपलं. आणि आमच्या बापदाद्याने काय सांगितलं, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. आणि 75 वर्ष हात नाही फिरे. ही लक्ष्मी कडून फिरे. हे जे चालू आहे ना तुमचं, हे बापदाद्याच्या पुण्यावर चालू आहे. हे कधी संपण्याची गॅरंटी नाही. जर थेंबे थेंबे तळे साचे हे खरे, तर थेंबे थेंबे तळे आटे हे बी खरं आहे. जर साचू शकत तर आटूही शकत. पहिला मंडळी तुम्हाला विनंती आहे, बाहेरचं खाऊ नका. बाजारातलं बाहेरचं नाही, गावातलं खा, आपल्या परिसरातलं खा, ओळखीचं खा, माहितीतलं खा. बाहेरचं लय वाईट आहे. आता हे का सांगू राहिलो या गोष्टी मी तुम्हाला, आपल्याला 100 वर्ष जगायचंय. पोराला चांगलं शिक्षण द्या, संस्कार द्या, गावातल्या म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. कसा काम आहे. म्हाताऱ्याचं गोड बोलतच नाही कोणी, कोणाचंच म्हातारा नाही. मी आपलं म्हातारा नाही म्हणत, गावात कोणाचाही म्हातारा असो त्याच्या संग गोड बोला. बाबा पाणी देऊ का, बाबा चहा घेता का, एवढं विचारा तुम्ही. एक शर्ट 12 महिने घालतो म्हातारा. पण तुम्हाला आम्हाला सगळ्यात म्हातारा व्हायचंय नव्हत्या का. म्हाताऱ्या सगळ्या गोड बोलत नाही मला कळत नाही. 6 कामं झाले, याला काही पैसे लागत नाही, करा. 7वं एक काम आहे ते आमच्या मराठवाड्यात विदर्भात. काल मी खानदेश मध्ये होतो, जळगावला, कालेरला. तिकडे मी सांगून पाहिलं, पण ते लोक ऐकत नाही. काम जरा अवघड आहे, कोणतेच गाव करीत नाही. त्याच्यापेक्षा नाही सांगितलेलं बरं. काय करायचं नाही. काय आमच्या तोंडाची वाप जाते होती. पण ते हे महत्वाचं काम आहे, त्याला काही पैसे नाही लागत, तकलीफ काही नाही. पण एक गाव करत नाही, ऐकतच नाही. पण एक ते काम केल्याशी तुम्ही 100 वर्ष जगायचे नाही. हे पक्का आहे, तुम्हाला ते करावंच लागणार. करतात का पहिला मंडळ? करतात ना. 100 वर्ष जर तुम्हाला जगा वाटत असेल तर 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जाळायचं नाही. आता बरेच जण हा म्हणते काय करतो आम्ही दुसरं, मला कळत. ज्याला त्याला ज्याचे त्याचे नशिबा नाही हो. तुम्ही काही केलं काय होणार नाही. कशासाठी? एक दिवस जन्माला आलो, एक दिवस जायचंय. तुम्ही ध्यान करा, आपल्या आज्याचं पूर्ण नाव माहित नाही आपल्याला. कशाची गमेंट आहे आपल्याला? का जळतो आपण दुसऱ्यावर? आणि हे माणसाचंच आहे बरं का. 84 लाख जीव या जगात याच्यात नाही. हे माणसाला बुद्धी देऊन प्रॉब्लेम केला देवानं. तुम्ही पाल गाय, बैल, बकरी, पाल, म्हैस, हरिण, वाघ यांच्याजवळ संध्याकाळचं खायला नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आधार कार्ड नाही, घरकुल नाही, मतदान यादीत नाव नाही, पंचायत समितीत उभं राहत नाही, काहीच नाही. पण त्याचं काही लढत नाही. निदान तुमचं गाव बरं आहे, निदान 48 वर्ष वाटून घेतलं एवढं होईल. बांधण्या केल्यापेक्षा बरं काय करता काय करता. हे 7 कामं करा. प्रश्न असा आहे, आता एक माणूस कसं करेल? एक माणसाने एक झाड लावलं, पण एवढ्या गावात झाडं किती लागेल? कोण करेल? एक माणूस पाणी करून चांगलं पिईल. ग्रामपंचायत पुढे करून आली, लक्षात आलं का तुमच्या? म्हणून ग्रामपंचायतनं करायचं आहे.
ग्रामपंचायतनं का करायचं? एक सगळं काही माणसं काही कामं करतात, तुम्ही सगळे कामं तुम्ही करू शकत नाही. आता पाण्याचं काय झालं? सगळ्याचं पाणी खराब झालं. ते तुमच्या एका गावाचं नाही. तुम्हाला जे पाणी येतं ते कुठून येतं? आता वर काय काय चालू असेल? काही गाडीवरती सुद्धा तुम्ही गेले तर मग आता पाणी घाण केलं ही तुमची चूक आहे का? नाही, पण पाणी शुद्ध करून तो प्यायला आलंच नाही. माझा एक माणूस कसं पेन शुद्ध करून द्या? म्हणून पंचायत नका. कारखान्याचे पाणी पाण्यात सोडलं, ते तुमचे ऊसाचे कारखाने त्यांचं पाणी कुठे गेलं? माझ्या पाण्यात सोडलं. आम्ही पिकावर औषधं मारली, पाण्यात गेलं. संडासचं पाणी गेलं, आंघोळीचं पाणी त्याच्यात सोडलं. म्हातार मेलं, राग भरली, तुम्ही कुठे टाकले? पाण्यात. मला सांगा मावशी, इमानदारीनं ती रात प्यायला चालते का? प्यायला चालत नाही, मग पाण्यात टाकायला माझे हात जोडून विनंती आहे, कधीच रात पाण्यात टाकू नका. मग प्रश्न असा आहे, आम्ही काय करा भाऊ त्या राखीचे? माझी आई वारली ना, 107 वर्षाची होती. मी 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी थोडी टाकली, त्याच्यात 5 झाडं लावली. आईची आठवण राहिली, पाणी खराब व्हायचं, वाचलं, नेऊन टाकायचे, 500 वाचले. किती सोपं. पण मग आता हे गावात जर चालू करायचं तर सरपंचाच्या घरापासून पाहिजे, चेअरमनच्या घरापासून पाहिजे, पोलीस पाटलाच्या घरापासून पाहिजे, ग्रामसेवकाच्या घरापासून पाहिजे, अंगणवाडीच्या ताईच्या घरापासून पाहिजे, पोलीस पाटलाच्या घरी. मोठ्या लोकांनी केलं तर मागची करते. सरपंचानं जर त्याच्या बापाची राख काशीला गेला, नाशिकला नेली, गावातले लोक 2 मुंठी इकून त्याची काशीला नेली. असे लोक म्हणून हे मोठ्याने चालू करायचं. मी केलं, माझ्या आईचे 10 लोकांनी केलं. आमचे सोप्या गोष्टी 10 आपल्या गावात पाहिजे. कशाला पैठणला जाईन, पंढरपूरला जाईन, हेलपटे घालत का? आमच्या तुकडोजी महाराजांनी सांगितलं, कशाला फिरतो व्यर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ? आपल्या गावासारखे तीर्थ जगात नाही साहेब, जगात आपलंच गाव तीर्थ आहे. आणि हे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. आता एखादी म्हातारी काय म्हण, भाऊ आमची पहिल्यापासून प्रथा आहे पाण्यात टाकायची, गंगात टाकायची, तू काय शहाणा सांगू? मी नाही सांगत, मी काही. तू कितीला आहे का ताई? कितीला? हा तूच ना, तुम्ही दोघी उभा राहा बरं, पटकन पटकन दोघी समोरच्या. हा लवकर 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 उभा राहा. चला तिघे मी फटाफटा उभा राहा. चला तू किती? तू गावातलेच आहे ना? इकडे तोंड करा एकदम माग, सगळ्याला पाहू द्या. बघा किती सुंदर पोरी. बसा बसा. तुम्हाला का दाखवलं या पोरी माहिती का? तुमच्याच पोरी आहे तुमच्या. एवढ्या चांगल्या पोरी, सुंदर मुली. मला 5 पोरी, मला पोरी आवडत. मी तुम्हाला काऊन दाखवलं? तुम्ही जे म्हणता ना आमची प्रथा आहे पहिल्यापासून, मग खरंच सांगा, हिची आजी असे कपडे घालते ना. माझं काय म्हणणं नाही, मला राग नाही, चांगलं आहे. जे बदलायला पाहिजे प्रथा त्या बदला, त्या नाही बदलायचं त्या नका बदलू. कोणत्या बदलात कोणत्या ठेवायच्या ते तुम्ही ठरवा ना. कटिंग केली आहे, पूर्वीच्या आजी कटिंग केली. बदलेला ना, चांगलं आहे ना, माझं काय म्हणणं नाही ना. मग ते पण बदला ना. कोण बदलेन? एक चिमटभर राग घेतली मेलेल्या माणसाची, एवढी एवढी घोटत नाही ना.
गिलासभर पाण्यात टाकली आणि एखाद्या मावशीला दिली, ती वैद्य नवऱ्याच आहे, तिसऱ्या दिवशी त्याला ती एवढं एवढं पेत नाही, चिमटीत धरलेलं लोकांच्या पाण्यात पोत भरतात. हे याच्यासाठी ग्रामपंचायत आहे, याच्यासाठी शासनाचे अभियान आहे, याच्यासाठी शिक्षण आहे, याच्यासाठी हनुमान जयंती. सकाळी नुसते रोडके खायसाठी हनुमान जयंती करायची नाही. हे शिकायचं, गावाने ठरवायचं, गावाने विचार करायचा, गावाने एका ठिकाणी बसायचं, काय चांगलं आहे काय वाईट आहे, बरोबर आता असं नाही असं, असं नाही असं. गावाच्या हितासाठी सण आहे, गावाच्या हितासाठी सप्ताह आहे. करायचंच, सोडायचं नाही. पण काही कल्याण होत असेल त्याच्यातून तर करायचंय, त्याचं कशाला करायचंय. मग पाणी चांगलं प्या, झाड भरपूर लावा. एका माणसाला 4 झाडं लागत जगायला. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. मला माहित नाही, पण राग नाही घेऊन घेऊ, पाठ काढून घातलं तर तुमच्यापाशी खाली काहीच नाही. काय पाणी कोणाचं आहे? दुसऱ्याच. उद्या त्याची गॅरंटी नाही, कधीही बंद होऊ शकतो. आपल्या जमिनीत पाणी पाहिजे ना, आपलं पाणी आपल्यापाशी पाहिजे ना. बरं ती एका दिवसात आणता का कुठून? नाही. हे आता पेट्रोल डिझेल गॅस बंद झालं. तसं हे पाणी आधीच बंद होईल. उभा ऊस वाळण गॅरंटी नाही, भरोसा धरू नका. आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आपली आपण करा सोडून आपलं आपण करायचं. झाडं लावलं तर पाऊस पडतो, झाडं लावलं तर माणूस जगतो. एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो. केरळ कोकणात पाऊस पडतो, केरळला पडतो, तिथं पडतो 3000 मिलीमीटर. नीट आहे किती? 3000. आमच्याकडे पडतो 300. काऊन माळकरी इकडे जात आहे, माळकरीच नाही, रोज मासे खाते. पाऊस तिकडे जायला पडतो, काऊन? झाड आहे ना. झाडाशिवाय पाऊस पडूच शकत नाही, लक्षात ठेवा. कोणी काही मी सांगितलं तर. कोणी म्हणलं देवाला पाणी घाला, गणपतीला पाण्यात बुडान, महादेवाला कावड आणा, ते वेगळं. ते तुम्हाला आणायची तर आणा, पण त्यांना पाऊस नाही पडत. म्हणून गाथ्यात सांगितलं तुकाराम महाराजांनी, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचेरे. झाडात सोयरे म्हणले महाराज, येडे का? देवाला पाणी घातलं, पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडलं नसतं. देवाला पाणी घातले का? तुम्ही आता म्हणले ना 2-2 लोक येऊन पाणी घालते मारून. भावना वेगळी, भक्ती वेगळी. पण माझा एक अनुभव आहे, राग नाही घेऊन देऊ. हे जे पाणी घालणारे लोक आहेत प्रदर्शन करतात, त्यातल्या त्यात काल तू उघडे होऊन येते. येऊन भाडा पाणी टाकून देते, सारं मंदिर बंद करते, निघून जाते. साहेब चांगला विचार करा, महादेवाला पाणी घातल्यात पुण्य आहे का फरशी पुशीण्यात पुण्य आहे? आणि जो पाणी घालून फरशी पुशीतो वल्ली करतो ना, ते फरशी पुशीत नाही. त्याच्या बापान ठेवलं का पुण्य आराम करायचे. मंदिर झाडून घेण्यात, मंदिर पोचण्यात पुण्य आहे, त्याला जरीभर पाणी घालण्यात पुण्य आहे. हे काढून टाका डोक्यातून. सेवा पाहिजे, सेवेशिवाय होऊच शकत नाही काही. अजून पुढचं सांगू, इकडं धोबड घेऊन येऊन पाणी घालतो, त्यानं त्याच्या बापाला कधी वाचली बरं काढून. बाबा आंघोळ करता का, आई आंघोळ करते का, पाणी तू भरला, इकडे कुठे चालला धोबड घेऊन? हे बघा साहेब, कधीतरी कोणातरी बोललं पाहिजे. आता ही वेळ आली बोलायची, समजून घ्यायची. हा विषय माझा नाही. मी या अर्ध्या तासानंतर मी पुन्हा आपल्यातलं कुणी मला आयुष्यात भेटेल याची गॅरंटी नाही. मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. ज्या वेळेस समाजाला सत्य सांगितलं पाहिजे ना, कोणी तर बोललं पाहिजे.
कधी आम्हाला देव कळायचा, कधी परमार्थ कळायचा? हे असे हिंडलं फिरलं येणे देव नाही. देव कुठे? देव तुमच्या घरात आहे, देव तुमच्या दारात आहे, देव तुमच्या शेतात आहे, देव तुमच्या कामात आहे, देव तुमच्या आईबापापाशी, देव तुमच्या लेकरापाशी, ज्याच्या त्याच्या धंद्यात जो तो देव आहे. म्हणून ते 30 कोटी देव आहे. हॉटेलवाल्याचा देव हॉटेलमध्ये, विद्यार्थ्याचा देव अभ्यासात आहे, शेतकऱ्याचा देव शेतात आहे, दुकानदाराचा देव दुकानात आहे. 33 कोटी देव असे ज्याच्या नशिबाला जे काम आलं ते त्याचं देव. तर कामामध्ये काम तुम्ही म्हणा राम राम, रिकाम बसून राम राम म्हणणारे डबऱ्या पोटाच्या लोकांना कुठाना आणला पाहिजे. हे मला मान्य, मला नाही, साधारणला मान्य नाही. आम्हाला काय सांगितलं? दळीता कांडिता. देवाचं नाव कधी घ्यायचं? काम करताना कष्ट करा. हे गावच आपलं तीर्थ आहे, तीर्थक्षेत्र. हे संतांनी सांगितलं, मी थोडी सांगत. काय सांगितलं? सावता महाराज पंढरपूरला कोणी गेले? त्याला विचारलं जात कोण नाही बाबा पंढरपूरला. ते म्हणजे मागा काम आहे तिथं, देव कसं भेटेल? मागं तिथं नाहीच. आणि मग देवाला असली गरज ती देईल. तू जायचं नाही हाटेला, तो यायचं नाही हाटेला, मग तुमची भेट कशी व्हायची? ते म्हणजे माझा देव कुठे? कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठाबाई माझी. माझ्या शेतात माझा देव, माझ्या कामात माझा देव, माझ्या पिकात माझा देव. तुम्हाला सांगतो, तुमचा देव तुमच्या गावातच, कुठं जायची गरज नाही. ज्याला गावाशी प्रेम नाही, ज्याला आपल्या मातीशी प्रेम नाही, हे माणसं जगले काय मेले काय? का उपयोग यांचा? झाड भरपूर लावा, फळाचे लावा. सीताफळ लावा. आणि भेटीच्या कडीला तुम्ही एक कल्पना करा, तो कोपऱ्यात हे कोपऱ्यात माझ्या अंदाजाने 10-15 फळाची झाडं लागत. जागा कोणाची? सरकारी. खर्च कोण करत? सरकार. समजा 15 सीताफळाच्या झाडाला, 15 सीताफळाच्या झाडाला सीताफळ आले, खायचे कोणाला? मग तरी काय? एक चांगला विचार करा. जागा सरकारची, खर्च सरकारचा. 3 वर्ष खर्च करत सरकार हे झाडं लावायला. तुम्हाला विश्वास बसायचे? महाराज मुलगी बसले. यावर्षी काय महिला पाठा माझ्या गावाला, माणसं पाठा पाहायला काय ते तरी नेमत. तुम्ही इकडे तिकडे हा फुकट टाकायचं, पैसे घ्या, पण झाडा महिला अवश्य पाठा. माझ्या इथे रस्त्याला लावलेल्या नारळाच्या झाडाला, गावात शेताच्या कडेला रस्त्याला लावलेल्या नारळाच्या झाडाला, मारुतीच्या मंदिरापुढे, साहेब खोटं बोलत नाही एक शब्द, जवळजवळ 2.5 लाख नारळ निघाले यावर्षी. 2.5 लाख. कोणाच्या वावरात नाही. आणि गावानं खाते. आणि आजच्या 4 वर्षाला तो आकडा जाईल 5 लाखावर. 5 लाख नारळ गाव फुकट खाईन तोडून. आणि पुढे होऊ शकते ना. तुमचे जे क्षेत्र असते ना, कमीत कमी 4 बाजूला असत, कमीत कमी 2.5 किलोमीटर असत, त्याच्या दोन्ही बाजूला. बरं, त्या मोजून जर ते झाडं लावले तर पुन्हा भांडण नाही रस्त्याची, वाद बी नाही. आणि तो सगळा खर्च सरकार करतं झाडं लावायचं. आम्हाला रोड बी करून देतो, झाडं बी लावून देतो. आम्ही रोड बी होऊन देत नाही, झाडं बी लावून देतो. काय पागल माणसं आहेत. मला गावगावचे लोक शिकी दे, दादा तुम्ही काही सांगतो म्हणजे इथं जर सीताफळ लावले लेकर खायचीच नाही म्हणते. अरे मी लेकरासाठीच लावा म्हणलं ना, मी कुठं कोण त्याच्यात काय.
काय बिघडेल काय तुम्ही विचार करा ना. जांभळ लावली, सीताफळ लावली, पेरू लावला, आंबा लावला, नारळ लावले का खाल्ले पोरात तोड काय बिघडले काय तुमचं? काय माणसं झाले. आणि इतका जर तुम्हाला लहान लेकराचा राग आहे सगळं फोडून सांगू खाऊन द्या ना आपल्या लेकराला. काय बिघडलं मला कळत नाही. झाडे लावा, त्याला खूप उशीर होते. एवढं सगळं समजून सांगायला टेम नाही. पोराला शिकवा, पोरीला बी शिकवा, संस्कार द्या. पोरी शिकत नाही, पोरीला पाठीत नाही, पोरं शिकत नाही. 10वीच्या पुढे पोरं शिकत नाही. आणि पोरी हुशार आहे, पोरी पाठीत नाही. कोणी म्हणते पोरीला कसं पाठवू, एकटीला कसं पाठवू, काय होत त्याला पाठा ना. आणि आता तुम्ही एकटीला नाही पाठायचे, उद्या शेतात ऊस खोरपाली एकटी जाती तर बघा पोलीस राहते. शाळात पाठा. तुमच्या इथं बाईला काय हजरी आहे शेतात? 200, 250, 300. ग्रामसेवक बाईला 3000, 2000. मास्तर पहिलं 2000. कहून त्यांच्या बापाने द्यायला शिकलं म्हणून. आपल्या लेकराला कोण शिकेल? शिकवा. मास्तरी निघेल. मला म्हटलं तर ग्रामसेवक मास्तरी पैसे शिक्षणाशिवाय खरं नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही म्हणजे एका केशिराचे सकळ सिद्धी हरिपाठात सांगितलं. आम्ही त्या अंगाने कधी वाचतच नाही, आम्हाला माहितीच नाही. पोरीला शिकवा. पोरी काही साध्याने आता शिकू द्या. बाहेरचं खाऊ नका. आजच्या मसाल्यात गाढवाची शी काढून येते. खायची तर खा. हो साहेब, मला हसायचं काम मला काही माझ्या कोणाची निंदा नाही करत. म्हणून आजच्या मसाल्याच्या भाजीने झणझळ होती बघा. काही बी काढून देते त्याचे ते. कशाचा भुस्सा, लाकडाचा भुस्सा, गाढवाची शी, घोड्याची शी. तुम्ही मला एक सांगा साहेब, ज्वारीत खडा येऊ शकतो, गव्हात खडा येऊ शकतो. चांगली कल्पना करा, चांगला विचार. शेंगदाण्यात खडा कुठून येतो? त्याला तर कल्पना राहते सांगायला. ज्वारी गव्हात खडा येऊ शकतो, समजू शकतो. शेंगदाण्यात खडा कसे टाकलेला आहे. म्हणून हे सगळं काम ग्रामपंचायतनं देखरेखी खाली करायचे, ग्रामपंचायतनं गावाला शिकायचे, ग्रामपंचायतनं काळजी घ्यायची. हे ग्रामपंचायत म्हणजे रहिवासी दाखला द्यायचं, घरकुल मंजूर करायचं एवढ्यासाठी नाही. नाही, हे सगळं करायचं पंचायतनं, सगळं. मला सांगा, दूध तुमच्या गावात तयार होतं का बारामतीला? दूध कुठं तयार होत? गावात. पिशवी कुठं घेतो? बारामती. कसं काय? चांगलं दूध नेलं, मलाही काढून घेतली, ज्यादा भावना आणून निघलं, आम्ही घेतलं. आपला मूळ मुद्दा काय? 100 वर्ष जगायसाठी चालू आहे. नीट लक्षात घ्या. विकास नंतर आहे. म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. स्वच्छता, ड्रेनेज अंडरग्राउंड पाहिजे, गटार उघडे नाही पाहिजे. गावातला एकही माणूस बाहेर संघातला नाही गेला पाहिजे. एक बी तिथे जाते का अजून काही? जाते कडीकडीचे ते लय हलकट येते. पाकिस्तानचा अतिरेकी परवडा. हो बाहेर तुम्हाला मी शपथ खाऊन सांगतो, जर उद्या कोणी दिसलं ना जाताना, तुम्ही बिनधास्त त्याच्या डोक्यात पुरड घाला. ते ठेवून ना काही घाण जागा कशाला ठेवते? काय काय जिजाऊ आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज 400 वर्षापूर्वी शौचालय होते त्यांच्याकडे वापर. रायगड किल्ल्यावर जाऊन बघा.
कधी 400 वर्षे झाले तेव्हा त्यांच्या घरी शौचालय होतं. आम्ही त्यांचे वंशज म्हणतो, जय भवानी जय शिवाजी म्हणतो, ते आमचे दैवत आहे म्हणतो, आणि डबडे घेऊन बाहेर जातो. लाज वाटते का झालं? हे खायचं लागीच नाही साहेब, हे कापले पाहिजे. बरं नुसतं तासाची 12,000 घेऊन बाहेर जातो. आम्हाला कोणा सांगा असं तुमच्या गावात हे माणूस मला पैसे मिळाले, लाज वाटायला पाहिजे. खरं तर आता संन्यासवर बोलू नाही, पण ते निघलं म्हणून महिला तुम्हाला एक हात जोडून विनंती, ज्या वेळेस आपल्याला लघवीला संडासला जायचं वाटलं, अर्ध्या मिनिटात गेलं पाहिजे. उशीर करायचा नाही. उशीर केलं तर रक्त खराब होतं. ताबडतोब जायचं. हे जनावर पक्षी पहा उशीर करते ना, त्याला दवाखाना लागत नाही, ताबडतोब जाते ते. त्याला दवाखाना कोणी लागत. तुमच्या इथं मी गाडीतून घुसल्याबरोबर मला दिसलं लंबोदर मेडिकल. जे नाव आहे का बरोबर आहे? नाव बरोबर आहे का? जेवढा वरून काळा आहे ना त्याच्या 10 पटातून काळा आहे. लंबोदर मेडिकल पाहिलं अंगाला काटा झाला. एवढ्या खेडे गावात महाराज सांगत होते आमची इथे सुविधा नाही, सुविधा नाही. मेडिकल आहे ना. मेडिकल का आलं? माणसं आजारी पडून राहिली म्हणून आलं. कळलं की नाही कळलं? मेडिकलची औषध बनवलं नाही. डॉक्टर बी आहे का? किती ही भूषणाची गोष्ट नाही, लाभ जायची गोष्ट आहे. गावात डॉक्टर मेडिकल असणं. आम्ही उलट्या विचार करणारे लोक कशा काऊन आले? स्वच्छता नाही, पाणी चांगलं नाही, खाणं पिणं चांगलं नाही राहिलं म्हणून डॉक्टर आले. माझ्या गावात 30 वर्षापूर्वी 2 डॉक्टर होते. 20 वर्ष झाले तेव्हाच पडून गेले दोघं बी. दवाखाना मेडिकल नावाची वस्तू नाही माझ्या इथे, येऊ बी शकत नाही. कशाला पाहिजे? आमचं पाणी खराब. ही बाटली आणली इथं आज, काय कारण? 20 रुपयाची बाटली 1 लिटर. सारगाव पिईन का? मग आम्हीच मारावं जगावून, बाकीच्यानं काय मारावं का? ही बाटली आणण्याची गरज काय पडली? पाणी तर आहे. म्हणून पंचायतनं सगळ्या गावाला याच्यापेक्षा चांगलं पाणी द्यायचे. खुरपायला जाणारी बाई सुद्धा ही बाटली बघला घेऊन गेली पाहिजे. हे ज्याला करता येतं त्याने सरपंच व्हा, बाकीच्या घरी निघा. काय सांगायला काढा येतो? किती सांगायचं? उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान जे पाणी पितो ते पाणी माझ्या इथे रोजाना जाणारी बाई बघला घेऊन जाते रे स्वतःला. तिला बोलून सांगत नाही. मी बोलणारा भाषण करणारा माणूस नाही. मी केलंय ते करतोय, आणि मला कोण्या गावात सांगा मी करू शकतो. हे उगाच बोलायचं, सत्तेत बोलायचं का हनुमानचाली सत्तेत बोलायचं, मला काहीतरी करायचं, 10 पैसे द्यायचे, मी निघून जायचे, याच्यासाठी आमचं नाही. आम्हाला ज्या ज्या लोकांचा आशीर्वाद आहे, ज्या ज्या लोकांनी आम्हाला सांगितलं आम्ही आयुष्यभर ते करू, जात राहू, लोकांचे पाय पडू. मी पहिले सांगितलं आम्ही तुम्हाला शिकायला नाही आलो, आम्ही तुमच्या पाय पडायला आलो, विनंती करायला आलो. बाबा हो बस झाला, आता कुठेतरी चांगलं जगायला शिका. किती दिवस आहे, किती दिवस? 40 म्हातारे आम्ही 7 वर्ष झाले पंचायत मध्ये सांभाळतो गावातले. 40 म्हातारे, ज्याला मुलं नाही, गरीब आहे, त्यांची मुलं चांगले नाही, त्यांची गरिबी आहे, पोरं सोडून गेली, पोरं चांगले नाही. मग पोरं मग त्या म्हाताऱ्यानं काय? त्या म्हाताऱ्याचा काय दोष? एखाद्याला पोरं नाही, मग त्या म्हाताऱ्यानं दुसऱ्या गावात जाऊन भीक मागितलं, तुमच्या गावाची इज्जत राहिली का? आपल्या गावचे म्हातारे आहेत ते, त्याला उपाशी राहून द्यायचं का? पंचायतनं सांभाळा ना. काय तकलीफ काय मला कळत नाही. आम्ही 7 वर्ष झाले 40 म्हातारे, खाणं पिणं दुखणं, औषध, चप्पल कुठ्या, बांगड्या बिंगड्या सगळं ते म्हातारे कोच म्हातारे कपड्याचा का नाही करायचं?
मला लोक शिकते म्हातारे खोडीचे राहते, म्हातारे पिढ्या पिढे म्हातारे. अरे हो बाबा, म्हातारे झालं माणूस असं करत, त्याच्यात काय नवले. उद्या तुम्ही आम्ही म्हातारे व्हायचे, म्हातारे आम खाजे, म्हातारे डोकं खाजे, म्हातारे पुढं धोकं, मला मान्य आहे ना, मी पुढे नाही म्हणतो. पण ते म्हातारे आपला बाप आहे एवढं लक्षात ठेवा, त्याला सांभाळायला पाहिजे. बरं इतकं जर म्हातारे घाण आहे, निवडणूक किती बाबाने उचलून आणलं, बाबा चला बाबा चला, ते म्हातारे असं नाही. म्हाताऱ्याला जीव लावा, जुने म्हातारे हे धन हे लक्षात ठेवा. त्यांचा एक शब्द बी आयुष्यात घराला गावाला कलाटणी देऊ शकतो, त्यांच्याकडे एवढं धन असतं अनुभवाचं. म्हणून म्हाताऱ्याला जीव लावा. हे सगळं पंचायत ना करा, अर्थात पंचायतकडे पैसे पाहिजे. एक गोष्ट नीट लक्षात घ्या, एका हाताने टाळी वाजत नाही म्हणते ते. माझी या गावाला विनंती आहे, नीट समजून घ्या. बाहेरचे काही लोक आहेत, सरपंच आहे, लोकांनी टॅक्स भरला पाहिजे पंचायतला, आणि पंचायतनं एक एक रुपया लोकांसाठी इमानी इतबारे खर्च केला पाहिजे. संपलं, काहीच नाही, त्याच्यात काहीच नाही. आम्ही तेच केलं. आम्ही काय जादूगार आहे का? आम्ही काय खरंच बाबा आहे का? मूर्ख जग चिकू का एक लाखाला घेतो इतके कसे पागल. हे बघा साहेब, कोणाला राग आला किंवा मी सांगितलं उपजत वारकरी, पण आमच्या घरात आणि मी कधीही या भानगडीत आयुष्यात गेलो नाही. माझी तुम्हाला विनंती, जाऊ नका. कोणी माना नका मानू, कोणाला राग आला तर मला इथं कुठं ना आणा. मी माया मेलेल्या आई बापाला जीव घालीत नाही. कोणाची येत असतील तर तिंदा घाला, मला काही गेलं नाही. येते मेलेले जिथल्या म्हाताऱ्याला जीवलं. मी लोकांची 40 म्हातारे सांभाळते, कळलं काय नाही कळलं. हे मेलेले काढले. माझी आई 105 वर्ष जगली. म्हातारा जाऊन 50-60 वर्ष झाली. त्या आम्ही तिघ भाऊ, 4 भाऊ, ते तिघ पित्र घालायचे. पित्र माहिती आहे. आता एक दिवस पित्राच्या दिवशी आम्ही म्हातारीने बसला, म्हातारी मागशीच राहायची, इकडेच खायची. तिला म्हणलं आई, ती म्हणे काय? म्हणलं ते पित्र घालते तिकडं, किंवा नवरा तिकडे जेवायला येतो, मी जेव घालत नाही, तुला मला राग येत असेल. आईला म्हणलं सत्य घालत नाही. आईला विचारलं मी, म्हणलं मी तुला नवऱ्याने जेव घालत नाही, तुला मला राग येत असेल. आता एकदम येतो म्हणे, वाटतं, पण आता तू ऐकणार आहे का म्हणे? तू काय ऐकणार नाही कशाला? मी म्हणलं आई जाऊ दे बाकीच्या भानगडी, पण मला एक गोष्ट सांग, तुझा नवरा तिकडे जेवायला येत असत असं धरलं त्याच्याकडे, जेवण झालं तिकून तिकडे जात असत. आईला विचारलं काय, एवढी खोच आली आई, मला काय म्हणे तिकडून तिकडे कसं आम्हाला परमार्थ कळला पाहिजे. हो, परमार्थ कळल्याशिवाय मजा नाही. उगा काहीतरी करायचं म्हणत आम्ही काय केलं, आमची झालं 5 मिनिटात तुम्हाला सूत्र सांगतो. तुमच्या एवढंच गाव आहे आमचं. एक घर 5,000 रुपये टॅक्स भरतात पंचायतला दरवर्षी. किती? तुम्ही शिकले समजलेले हुशार लोक आहे, सुज्ञ लोक आहे, नीट समजून घ्या. 800 घरांचे 40 लाख रुपये पंचायतला जमा होते. आज 1 एप्रिल, आजच्यानं माझ्या गावच्या सगळ्या लोकांना टॅक्स भरून मोकळी झाली. पुढच्या वर्षीचा कोणता? पुढच्या वर्षीचा. ज्याने भरले नसेल उद्यापासून त्याच्या सगळ्या सुविधा बंद. त्याला काय मिळणार?
किती पैसे भरते एक घर? 5,000. काही महिला अशा आहेत, त्याच्यातले एक नाव सांगतो, बिजराबाई मुच्छक. ही म्हातारी एकटीच राहते का, घरकुलात राहते, घरकुलात. तिला मुलगा होता वारला, नवरा वारला, लोकांच्या रोजाने जाते, 300-250 रुपये कमी ती, तिनं बी आज 5,000 भरले. राहते कशात? घरकुलात. भरतेच 100% सगळे लोक पैसे. 5,000 रुपये भरते, पण आम्ही त्याला काय देतो? लोक कोण भरते? पहिली गोष्ट, आमची इथं सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाचे नाव आहे. यांना बाबा करून सोडलं आणि दर गावात हे बाबा झाले पाहिजे. आता याच लायकीचे 10 वर्ष झाले. पहिली योजना सांगतो आमची इथं 5 आम्ही काय काय केलं. आमची इथे सरपंच झेंडावंदन करीत नाही. मग कोण करते झेंडावंदन? जी बाई पहिल्या दिवशी पहिली पावती भाडी ती काही 1 एप्रिलला, तिच्या हाताने 15 ऑगस्टचे झेंडावंदन. 4 झेंडावंदन 4 महिलाच्या हाताने होते. पहिली पावती, दुसरी पावती. त्याच्यामुळे बाया पैसे घेऊन शकतो. 5,000 पैसे किती घेतले? तिला साडी चोळी घेतो, तिच्या हाताने झेंडावंदन करतो. माझ्या गावात 4 नळातून पाणी येते एका घराला. एका नळातून नाही, वेगळे वेगळे पाणी. धुण्या भांड्यासाठी पाणी येतं ते वेगळं, जायकवाडीच्या धरणातून पाणी नेलं ते वेगळं. 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. किती म्हणलं मी? 1 मिनिट. आणि जायकवाडी धरणातून जे पाणी नेलं ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगड मोटरचं. लोकांना मोटर लावायची गरज नाही. आमची पंचायतचं फ्रेश एवढं येते ते 3ऱ्या मजल्यावर जातं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यावर जायचं. आणि 3रं पाणी 20 लिटरचा जार एका घराला रोज. जार असत याच्यापेक्षा चांगलं पाणी ना, हे नुसतं नाव आहे. 20 लिटरचा जार केवढ्याला येतो? काय महिन्याचे किती झाले? 300. सालाचे 3,500, 3600. आम्ही घेतले किती? घरात ठेवायचं. पहिले 2 पाणी वेगळे, आणि 4थं पाणी येतं माहिती रोज सकाळी पहाटे 5 ते 8 3 घंटे. अख्ख्या गावाच्या नळाला गरम पाणी येतं आंघोळी. बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, तर बाई त्या नळाकडे बोट करते, तू नळ तू तसंच. गरम पाणी आंघोळीला पंचायत देऊ शकते, सगळ्या गावाला द्यायलाच पाहिजे. उगत पण येणं महाराजांनी मला. आणि तुम्हाला सांगतो, गरम पाणी द्यायला आमच्या पंचायतला 1 रुपयाचा खर्च येत नाही. मी आधी सांगितलं, जे आहे ते मी खोटं बोलणार नाही. मंदिरापुढे हनुमान राहायचं. पाणी तुम्ही देता, पाणी आम्ही देतो. आम्ही सूर्यावर तापितो. कशावर? खर्च येतो का? नाही. पण आज तुमच्या गावाला पाणी तापायला खर्च किती येत असेल? सगळ्या गावाला लाकडं म्हणा का, लाईट म्हणा का, गॅस म्हणा, खर्च येत नसेल? आम्हाला येतो का? नाही. सूर्यावर तापितो. उद्या भविष्यात काही दिवसांनी जर तुमच्याकडे सूर्य आला, झोपले का? नुसती गावकोंडी आडनावाच्या याच्यावर भांडण करीत बसायचे, आयुष्य बरबाद करायचे धंदे बदलले. काही सुधारात जग पुढे चाललं बघा. आणि या गोर गरीबाला घेऊन चाला. अरे अरे लहान थोडं सांगितलंय का त्यात? घरांखोर 2 घरांनाच खायचं नाही, सगळ्याला घेऊन चालायचं. आणि गावगावाने साहेब कसे काय लोकांना कळलं, जगणंच कळलं ना. आमची एक पिठाची गिरणी येत आहे पंचायतची. आमचं म्हणलं का पंचायतचं समजायचं. वर्षभर दळण फुकट टॅक्स भरणारा. सालाचे दळाचे पैसे साधारण किती लागते?
अंदाजे 1,500. हा 1,500 जास्त जाऊन दे 1,500. पैसे किती घेतले आम्ही? हा तुम्हाला जसं सांगितलं बाहेरचं खाऊ नका. मग आम्ही काय केलं? मग बाहेरचं खायचं नाही, मग बाहेर काय करा? मग आम्ही 9-10 मसनी घेतल्या. पापड करून द्यायचं, शेवया करून द्यायच्या, बटाटा चिप्स करायचा, बटाटा चिवडा करायचा, डाळी करून द्यायच्या, गोड तेल करून द्यायचं, ऊसाचा रस काढून द्यायचा, सगळे मसाले करून द्यायचे, हळद करून द्यायची. काही मशनी फुकट हे वर्षभर. 1 रुपया नाही. धान्य तुमचं मशीन आमच्या. हे नवीन गाडी निघाल्या चार्जिंगच्या, हे चार्जिंग पण पंचायत करून देत आमची गाडी. तुमची चार्जिंग पंचायत आम्हाला फुकट आहे ना. सौर ऊर्जा मोबाईलला वायफाय, अख्ख्या गावाला वायफाय फ्री. पैसे किती घेतले ते ध्यानात राहून द्या. संपूर्ण गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री. 5,000 रुपये. आमच्याकडे मोठे ट्रॅक्टर आहेत पंचायतचा. शेती करा. 30-40% सबसिडी आहे शेतकऱ्याला नांगरायला, मोगऱ्याला. म्हणजे तुमच्याकडे 1 एकर नांगरायला किती पैसे लागतात? 3,000. आम्ही 2,000 नांगरू. समजा 5 एकर त्या माणसाने शेतकऱ्याने नांगरलं, पैसे किती वाचले? 5,000. मग आम्ही तोट्यात नाही गेलो. 2,000 आमचा खर्च निघून आला, आमचं भागलं. हे पंचायतीनं करायचं मी आधीच सांगितलं. ते रहिवासी दाखला घरकुल झालं. लोकांचं हिताचं करायचं. सरपंच हा त्या गावचा विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणतो मी, पांडुरंग वारकरी असं म्हणतो. हिने मनात आणलं तर काही मी करू शकतो त्या गावाचं, करायलाच पाहिजे. गावातला प्रत्येक माणूस जेवला पाहिजे, मग सरपंच जेवला पाहिजे. लक्षात ठेवा. नाही तर गाव उपोषण सरपंच धागर. कशाला ते? पण ते असे सरपंच का निवडून येते? आम्ही 2,000 मतदान करतो म्हणून. नाही ते कशी येते हरामखोर? ते पाप बी आमचंच आहे ना. म्हणून गावातल्या लोकांनी विचार केला पाहिजे सगळा. मला हे बघा, कोण सरपंच झालं गावातलं हे महत्वाचं नाही. त्याच्याकडे वेळ आहे का? तो गावाचं करू शकतो का? पुढचं त्याला ज्ञान आहे का? तालुक्याच्या ठिकाणी त्याची ओळख आहे का? त्याच्याकडे टाइम आहे का? त्याला ह्या गोष्टी कळत्या का? अशी माणसं पाहिजे. आडनावाचा काय संबंध आहे? जातीचा काही संबंध नाही. बुद्धी कोणाला? मी माझ्या गावातला सगळ्यात गरीब माणूस आहे. माझ्या गावाला काऊन निवडून दिलं 5 वेळेस? 150 एकर वाले ऊस वाले माहेर उभा राहत होते, पण गाव ऐकत नव्हतं. नाही याला निवडून. काय त्याच्यात आहे काय? हा मोठ्यापणाचं जागाच नाही सरपंच. ही काम करायचंय, सेवा करायची. आम्ही त्याला मोठ्यापणासाठी घ्यायचं आणि ती गोष्ट उठली. सरपंच मोठ्यापणासाठी नाही घ्यायचं, लोकांचं करायसाठी घ्यायचंय. सरपंच आणि एक झालं. आता समाज कोणाचं ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही. बापाचं नाही, नवरा बायकोचं नाही, बायको नवऱ्याचं नाही, भावा भावाचं नाही. म्हणून थोडं कपटपणाने ह्या लोकांकडून करून घ्यायचं. सरळ 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 ऐकत नाही ना. सरळ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं, नाथ महाराजांनी सांगितलं, महात्मा गांधींनी सांगितलं, सावित्रीबाईने सांगितले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितले. एकच नाही ऐकले यांना. हे तुमच्या गावचे सरपंच ऐकतील का? मा ऐकते का? हे ऐकणार? यांच्याकडून वाकडं बोट घालून करून घ्यायचं. असा माणूस पाहिजे. साम दाम धन भेद कपटी सगळं करून. आम्ही तेच केलं. मी तुम्हाला सांगितलं, मी जसं वरून काळा आहे, 10 पट पोटात काळा. 2-4 उदाहरणं सांगतो मी कसं केलं. आणि आठवीत लय वेळ झाला.
अरे बाप, पाहुणे 10 झाले. काय केलं आम्ही? कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, नीट आहे कचरा. त्याला 2 बकेट दिले त्याच्या घरी. त्या बाईला सांगितलं कचरा तू घरीच ठेव, आमचं छोटं ट्रॅक्टर जातं, आमची माणसं जाते, तो कचरा उचलून घेऊन येते, आम्ही त्याचं खत करतो, त्याचे घरून आणतो आम्ही. मग तुम्ही सांगा गावात कचरा होईल का? नाही, व्हायचा संबंधच काय. फक्त त्या बाईला सांगितलं प्लास्टिक वेगळं झालं, त्याच्यात नको देऊ. बायाने ऐकलं, एक होती ते खतात प्लास्टिक लय वाईट आहे. प्लास्टिक जाळू नका, प्लास्टिक फेकू नका, प्लास्टिक घरात जमा करून ठेवा, एका पिशवीत ठेवा, भंगारवाल्याला द्या, कोणाला तरी विका. नाही भंगारवाला आला तर सरपंचाच्या घरी नेऊन टाका. पण फेकू नका रस्त्यावर. तुम्हाला हात जोडून विनंती, पाय पडतो, प्लास्टिक फेकू बी नका ना, हात जोडू नका. अतिशय जरी पदार्थ आहे, अतिशय जरी. शेतात पिकायचेच नाही काही दिवसात, इतकं बेकार वस्तू आहे ती. मग लोकांना आम्ही बाहेर सांगितलं प्लास्टिक वेगळं दे, पुढे आकायचं बाहेर. आम्ही काय केलं, पंचायतच्या नावाची एक पिशी केली आहे मोठी, दर घरी एक पिशी दिली, लहानच लागा म्हणून. त्या बाईला सांगितलं प्लास्टिक द्या, पिशीत ठेवायचं. बाय काय जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवील तिच्याकडून 20 रुपये किलो विकत घेतो. एक तुकडा ठेवी बाया एवढं हुशार झाल्या, तिचं तर होतीच. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, सरपंच कसा पाहिजे, 4000 रानडुक्कर सांभाळणारा सरपंच पाहिजे. रानडुक्कर साधं काम आहे, एका घरची येतील दोघे, हे कोणाचं काम नाही. हे जमलं फक्त श्रीकृष्ण भगवानला, हे जमलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना, बाकीच्या याला कोणाला जमलं नाही. पण त्याने दोघांना काय केलं तुम्हाला माहिती, धर का काप. कर्ण म्हणजे मग हातात शस्त्र नाही, आता लढाई चालत नाही, नाही का. कर्ण म्हणजे मला शिकवलेलं कारण बरं, काप काप याला काप. असा सरपंच लागतो, आधार याला दिवसा कापणारा सरपंच लागतो. तो मा भाऊ आहे, तो मला पुढे मतदान करीन का, असा विचार केला तर तुम्हाला हे गाव चालिता येत नाही. मग किती भाऊ बंद माझ्या चिठ्ठीच नाव टाकत नाही, अतिक्रम काढलं. हे तुम्हाला करावंच लागणार. लग्नाच्या नोंदी करीत नाही, तुम्ही बी करीत नाही. मला एक कळत नाही, 50 रुपयाच्या तांब्या घेतली, त्याच्यावर नाव टाकली. एवढा मोठा नवरा घेतला, त्याचं नाव कापलं टाकायचं नाही, किती वाईट. आम्ही काय केलं माहितीये का, पोराचे मध्ये घ्यायचं बंद केलं, जन्माच्या पोराच्या मध्येच घ्यायचं बंद केलं. बाई रागारागा आली म्हणजे काहून घेत नाही आमच्या पोराची. मग म्हणलं मी कधी म्हणलो घेत नाही, तुला लग्नाचं सर्टिफिकेट आण, मग घेतो. माझ्याकडे नाही लग्नाचं सर्टिफिकेट. म्हणलं कोणाचं आहे, डोळे उघडले, आता लग्नाच्या मध्ये करायला लागतात. आणि लग्नाची नोंद करायची तर दाखला जोडा लागतो शाळाचा. 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न नाही होतच नाही. आता कळलं की नाही, होता माणूस मेल्याची नोंद करीत नाही, केली पाहिजे. ताबडतोब गावाला तुम्हाला विनंती माझी, ग्रामपंचायतला 20 दिवसाचा अधिकार आहे. किती? 20 दिवसाच्या बाद तुम्ही गेले तर नोंद करता येत नाही. मग ते शहरातून करून आणायला लागायचे, खर्च येतो, वाद होतो, लफडे होते. आम्ही काय केलं, या कटकटी टाळायसाठी ज्याचं म्हातारं मेलं त्यांना जर अर्ज पाठवला, पुन्हा घेऊ कोणासाठी अर्ज पाठवू पंचायतला, तर त्याच्या बापाच्या मौतीला 3000 रुपये दे. ते म्हातारं मेलं पहिले अर्ज
काय अडचणी झाल्या आणि आम्ही जे एवढ्या सुविधा दिल्या लोकांना कशातून दिले त्यानं दिलेल्या पैशातून दिले आमच्या बापाचं इकलं नाही मग त्याच्या पैशातून द्यायला सुविधा द्यायला आम्हाला काय तकलीफ मग मी पहिले तेच सांगितलं हे ज्याला येतं त्याने फारम भरा हे ज्याला येतं अशा लोकांना निवडून द्या संपलं आणि करा गोडीनं राहा तुम्हाला आणखीन एक सांगू का महाराज तुम्हाला राग नका येऊन देऊ म्हणजे ओरिजिनल खरं बोलतो तुम्ही बी आता कीर्तन करीत नाही हे जे आम्हाला कीर्तनातून वैकुंठाला घेऊन चालणारे लोक आहे ना तुम्हाला वैकुंठात नेतो वैकुंठाचा रस्ता दाखवतो नाही आम्हाला वैकुंठाचा रस्ता दाखविणारा महाराज नको आम्हाला शिंदेवाडीचं वैकुंठ करणारा महाराज पाहिजे कोणी भजने असेल तर यांना माहित असेल गाठ्यात शब्द आहे स्वर्गीचे लोक इच्छिते इथं यायला बरोबर स्वर्गातले लोक इच्छा काय व्यक्त करते आम्हाला पृथ्वीवर जाऊन दे हे कुठं आम्हाला तिकडे नेतो तांगडीत आपल्या गावचं वैकुंठ करायचं आपल्या गावचं स्वर्ग करायचं आपल्या हातात आहे म्हातारा माणूस जरी एखादं आलं पंचायत मध्ये चिडचिड करतो सरपंच पुढे ग्रामसेवक पुढे मला लवकर जायचं कागद द्या मग मी विचार करायला म्हाताऱ्याला चिडचिड करतो घरी यायला बोलता येत नाही मग आता 3 मशनी आणल्या आपण पंचायत मध्ये ठेवल्या बाबा आला का बाबाला त्या खुर्चीवर बसायचं बाबा इथं बसा बाबा बसले की त्याचे पाय त्या मशीन मध्ये घालून द्यायचे खुर्ची पुढेच बसेल राहत ऑटोमॅटिक जाते त्याचे पाय बटन दाबून द्यायचे त्या मशनी त्याचे पाय लागले बाबा उठतच नाही ना सगळे आपलाच काय सेपरेट सबस्टेशन आहे 3000 एकर जमीन कोरडवाहू होती आज 3000 एकर बागायती बिगर पाटाची 40 फुटावर पाणी लागतं माहिती झाडं बिड शाळा अंगणवाड्या लोक महिला खुश काय प्रॉब्लेम कशाच नाही संपलं काय त्याचं आहे का आमच्या इथे कोणी पैशावाला नाही आमच्या इथे कोणी आमदार नाही आम्ही कोणी पक्षाचे अध्यक्ष नाही खाऊन करून सुखी आपल्या घरात तेच म्हणणं आहे माझं तुम्ही तुमची सोडवणूक करा तुम्ही तुमची सुखी राहा तुम्ही 100 वर्ष पहिले जागा मग विकास करायचा आहे आपल्याला नाही तर 25 आणि 30 वर्षाची उद्याची पिढी जर मेली तर आपल्याला करायचं नाही म्हणून मी म्हणलं सरपंच थोडा डोके मात पाहिजे गारोडी ते गावात गारोडी येतो ना सकाळी खेळ करतो आहे की नाही 500 रुपये घेऊन जातो देऊन काय जातो गावाला बरं आदल्या दिवशी बॅनर राहतं त्याचं दोंडी राहते का पेपरला नाही पण अक्कल गुडगुडवादीला लोक येते तसा गुडगुड वाजवणारा सरपंच पाहिजे आम्हाला काहीतरी करून डोकं लावलं पाहिजे एकच सांगतो किस्सा महिला आहे म्हणून वट सावित्री पौर्णिमेला वडाचे रोप वाटले होते नाही 2च मिनिटात आठवतो वड सावित्री पौर्णिमेला काय रोप वाटले वडाचे वड तुम्हाला लय पवित्र आहे तुम्ही लय पूजा करता मला घेणं आलं मग वड यायला एवढं पवित्र आहे आपणच यायला वड देऊन भेट ग्रामसेवक म्हणे साहेब बाया वड लावायचे नाही म्हणलं काऊन नाही लावायचे म्हणे एक बाया वड लावायची नाही म्हणे जागा कुठे वडाला सगळं अतिक्रमण पुढं आले आता वड कुठे नाही म्हणजे लावू का नाही लावू पाहिजे पण मनात आलं आमच्या बायाला वडाचे रोप द्यायचे आणले 100 रोप भेटले त्याला आणले ग्रामपंचायत मध्ये ठेवले माहिती लाऊडस्पीकर लावून दिले आता 18 लाऊडस्पीकर आहे सगळ्या गल्लीत घरी ऐकू जातो पंचायत मधून सांगितलं रोज सकाळी झेंडावंदन जनगणमन होतं राष्ट्रगीत 48 कॅमेरे माहिती सगळं गाव ऑफिसात दिसतं बाई घराच्या बाहेर निघाली पहिले पदर नाही तर त्या मेल्याला ऑफिसात दिसत सगळ्या सरकारी कर्मचाऱ्याला हजेरी द्यायला लागली पंचायत मध्ये येऊन
एका गावाला 30 सरकारी नोकर राहते. किती? 50,000 रुपये मी पगार धरला तर किती झाले? 15 लाख कर्मचाऱ्याला सरकार पगार देत तुमच्या गावात मी. कोणासाठी? आम्हाला काही त्याचा फायदा नाही. आम्हाला ते जाणं माहित नाही. तेच कधी अर्धे झाले ते 15 झाले ते आमच्यावर गाजी ते आमच्यासाठी ठेवले ते सरकारने. आम्हाला कळत नाही. ते वड्याला महिलाला वड पवित्र काहून हे माहिती का तुम्हाला? किस्सा देऊ. त्या सत्यवान सावित्रीच्या काळातला किस्सा आहे, बरोबर आहे का? सावित्रीच्या नवऱ्याला सत्यवानला कोरोना झाला होता. कोरोना माहिती आहे ना? कोरोना ऑक्सिजन नाही मिळालं म्हणजे कोरोना. कोरोना आजार नाही, जिथे जिथे ऑक्सिजन नाही मिळाला त्याला कोरोना म्हणते. आणि तो कोरोना उद्या बी येऊ शकतो. एका दिवसात 1000 लोक मरतील. मौखिक वाराला पण राहायचं नाही, झाडं नसले तर. त्या सत्यवानला कोरोना झाला. ती सावित्री हुशार होती. तिनं त्याला ओढीत गोळ्या खाली आणल्या. वड 24 घंटे ऑक्सिजन देतो. नीट समजून घ्या किस्सा. तिनं वडा खाली राहून आणलं. वड 24 घंटे भरपूर ऑक्सिजन देतो. त्याला ऑक्सिजन मिळाला की जगला. आता तिनं वडा खाली नेला म्हणून जगला. आमच्या पागल जेच घेतलं द्वारात त्याच वडाला गुंढळ 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 त्याचा दम कोटीला वडा. तुम्ही म्हणलं याच्यापेक्षा आपण याला वड्यात देऊन रोखो. ते म्हणजे सरपंच तुम्हाला द्यायचे द्या, मला काय म्हणणं नाही, पण मला पटत नाही बाया लावत्या. दौंडी दिली. सत्य घटना आहे. मंदिरा पुढे उभा आहे, खोटं नाही सांगणार. शिपायाला दौंडी लिहून दिली. दौंडी काय होती नीट आहे का? कान उघडे ठेवून डोळे. उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे. गावातल्या महिलाला विनंती आहे का आम्ही वडाचे रोप आणले पंचायतला. प्रत्येक महिलाला विनंती आहे की तिनं वडाचं रोप घेऊन जा, आपला वडा आपण लावा. वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. दोन्ही सांगितलं बरं. वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले वड पूजा दुसऱ्याचे वड पूजू. आमचं वड दे, आमचं 5 मिनिटात वडे गेले ग्रामसभेत. 5च राहिला. अरे म्हणलं सरपंच हरणे पाहिजे काय? लोक वापरत 2-4 आमच्या चुलत्या काक्या काही जवळच्या महिला होत्या, त्या थांबल्या मागं. बाकीचे बाया गेले. वड लावता येईल का? नाही लावता यायचं ना. मग याला काय कारण म्हणे? आता तुला धर्म संकट आणलं म्हणे. नाही लावा तर पाप, लावा तर कुठं लावा? म्हणलं काकू काही तुम्हाला गेला सांग. म्हणजे काय म्हणलं? वड कुंडीत लावा, गल्लीत लावू नका. कशात लावा? एवढ्याला कुंड्या घ्या, त्याच्यात वड लावा, वड्यावर लावा, पाणी घाला. हा गेले भारी. शिंदेवाडीच्या मी बहिणीला सांगतो, लाडक्या बहिणीला, काही 1500 द्यायला सल्ला द्यायला काय देऊ ना सल्ला. कुंडीत वड लावला तर त्याचा लय फायदा. पाहायला 10 वाजून गेले. लय फायदा होतो. एक फायदा सांगतो महत्वाचा, नाटकी तो. माता भगिनी हो, मार भरसा ठेवा, विश्वास ठेवा. अंतःकरणापासून सांगतो. कुंडीत जर वड लावला, वट्यावर जर ठेवला तर आपला वड आपल्या डोळ्यात. जर तो वड्याला लावला तर त्याला लय फार उभ्या फुटत आहे. माणूस मोठा हरामी आहे, त्यानं तुळस डोळ्या पुढे ठेवली.
मग तुमचे ठिकाणी होते तुम्ही पण पुढे ठेवायचं एका बाजूला तुळस एका बाजूला दोन्ही झाडं 24 तास ऑक्सिजन देते म्हणून पवित्र आहे गमतीचा भाग बोलायचा दादा खूप वेळ झाला एखादा शब्द मी वाकडा तिकडा बोललो असेल ना खराब राहतात सोयीचे मला बोलता येत नाही माझा हेतू चांगला होता तुमचं आमचं चांगलं झालं तुमचं चांगलं व्हावं अख्ख्या जगाचं चांगलं व्हावं माऊली ज्ञानेश्वराचं स्वप्न महात्मा गांधीचं स्वप्न अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण व्हावं याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळे मिळून काम करू आपल्या देशाचं भवितव्य आपण चांगलं करू बोलायचा नादात एखादा शब्द माझ्याकडून वाईट गेला असेल तर दोन्ही कान धरून माफी मागतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता गुड गेला 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 गेला